अनिकेत भगत, यस सर. आकाश वजाडे, यस सर. बदाम शेख, सलाम वालेकुम सर. अरबुरी गतके सलाम वालेकुम नहीं यस सर बोल. यस सर. अखिलेश बेलकडे. यस सर. अरे पूर्व आजच खुश दिसू लागले, काय विचार आहे तुमचा? कुछ नहीं सर, हम पिक्चर देख के आए ना, इसलिए खुश है सबके सब. अरे भाऊ कोणता पिक्चर पाहून आले असे एवढे खुश आहे तुम्ही? हम देख के आए सर बॅड एस रवी कुमार. हे कोणता पिक्चर आहे रे भाऊ, बॅड ॲज रविकुमार? अरे तुम्हाला काय सांगू सर, किती खतरनाक पिक्चर आहे ते. चाल मग आता त्या पिक्चरातला एखादा डायलॉग म्हणून दाखव तू. ये इकडे समोर. चाल म्हणून दाखव बरं आता. हे बघा सर, म्हणतो तर खरी मी, पण तुम्हाला मग राग नका येऊ देऊ. नाही येतणार राग म्हणणं तू. तेरे शरीर में इतना खून नहीं जितना रवि कुमार एक साथ में मुंह देता है. अबे भाईताळा, असा कोणचा मुतल्यान मातल्याचा तू डायलॉग मारू लागला? चाल निघ इथून, व्हाय लवकर बस जाग्यावर. म्हणलं होतं मग सर तुम्हाला राग येईल, पहिलेच काय म्हणलं मला. चल रे भाई अतिक शेख, बदाम शेख, तू आज सामने तू बता तूने कौन सा गाना सुना उसमें? हमने गिमने नहीं आता सर, मैं यहाँ से बोलता तुमको. हाँ बोल फिर कौन सा गाना सुना? वो गाना बता रहे भाई, दिन भर से सुन रहा था, वही बता आप सर को. बोल रे भाई अतिक कौन सा गाना सुना तूने? मैंने गाना कौन सा सुना बोलता सर तुमको. दिल के ताजमहल में मेरे मुमताज महल में, दिल के ताजमहल में. अरे बुरी गत के मुमताज के मुंह के, ये कौन सा गाना सुना तू? दिल के ताजमहल में, मेरे मुमताज महल में. ऐसे फालतू गाने सुनने गया था क्या वहाँ पे तू रे बाबा केलं तो काय पाहिलं मग पिक्चरात? मिळाले खाट डायला काय लागला सर, तुम्ही ऐकसाल मग शिवाय देसाल, त्याच्यापेक्षा जाऊ द्या. यायनं कोणते सुविचार सांगितले, यायने बी तसेच सांगितले ना. सांग आता मग तो काय ऐकलं? सांग का बरं सर खरंच. हो सांग. जिन तूफानों में तुम्हारे घर उड़ा करते, उन्हीं तूफानों में रवि कुमार अपने कपड़े सुखाया करते. अरे झापडल्या तोंडाच्या, तुफानान ताफानाच्या गोष्टी करू लागला मोठ्या मोठ्या. तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं मग सर, तुम्ही काय म्हणू लागले तुम्हाला. तू रे बा आकाशात तो ऐकलं का नाही काही? नाही गेला सर, मी गेलो आणि मी बसूनच होतो, मी ना काही ऐकलं ना काही. काहून तुला कानं नव्हते का? होते सर, पण मग मी गेलो मोबाईल पाहत बसलो काना हेडफोन टाकून, मी काय पिक्चरावर ध्यान नाही दिलं. बरं जाऊ दे मग आता. नुसता पिक्चर आणि गिक्चरच नका पाहत जाऊ, जरासं पुस्तकं बी खोलून बसत जा. और सर पुस्तक खोलून बसतो आम्ही, पण वाचाव काय हे ध्यान देत नाही. पुस्तक खोललं की झोप येते. और सर उस दिन तो मैं किताब सिर के नीचे रख के सोया, मेरे को लगा कि किताब में का सारा मेरे सिर में आएगा, कुछ नहीं आया मेरे सिर में. तेरे बाप ने रखा था कभी किताब सिर के नीचे और सोया था क्या? बोले किताब रखना सब दिमाग में आ जाएगा. खुद को मुन्ना भाई समजता क्या रे तू? नाही हो सर, तसं काही नाही आहे, त्याला वाटलं डोक्याच्या खाली घेऊन झोपलं तर येईल दिमागात जरा काही. कर रे तू, जास्त मोठ्या मोठ्या गोष्टी नको करत जाऊ. सर मी वाचलं गड्या, तुम्हाला सांगू का. काय वाचलं बा? पुरा क्लासमध्ये तूच एक हुशार दिसतं. सांग बरं मला काय वाचलं? धड्याची सुरुवात. समोर. समोर काही नाही सर, सुरुवात खतम झाली मग तिथं. अरे फुक्कन तोंड्याच्या, तू बी याच्यात राव बिघडला. मी तुला हुशार समजत जाऊ, तू बी गदा निघाला आता. गदान गिदा करू नका सर, मी तुम्हाला आता सांगतो, नाही मग बापाला बोलवेल मग मी. अबे बाप्पाले बलवीन वालीच्या, मग अभ्यास करत जा ना मुकाट्यानं. तू रे बा आकाशात तू काही करत असतं का नाही? मग तू बी निसता घरी निसता रिकाम टावळीसपणा करतं. काय सांगू सर तुम्हाला, मी पुस्तक हातात घेतलं की झोप येते मला. हो सगळे तसेच दिसू लागले मला तुम्ही आता. तुम्हाला म्हणूनच काही फायदा नाही. जाऊ द्या ना मग, काय मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागले सर, म्हणताच काय तुम्ही. अबे मास्तर मी आहो का तू एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागला तू? काय रे अतिक अभ्यास करत जाऊन राजा, तू भी जरासा तू भी तसाच करू लागला का याच्यासारखा? अरे सर मैं बहुत ट्राई करता हूँ अभ्यास करने का, लेकिन क्या करूँ मेरे दिमाग में कुछ ही नहीं जाता यार. यारनगिर नको करू. यार हो का मी तुया? काही म्हणायला का बे तू? अरे मैं प्यार से बोल रहा सर तुमको, ऐसा थोड़ी है. मैं तुम क्या मेरे यार है क्या? मेरा यार तो चिंटा है, आज आया नहीं करके बोलो. चालला लगे यारनगिर करायले. सर मला तुम्ही एक सांगा, तुम्ही एका पुस्तकातले 4 जणांना विचारू लागले, आम्ही 4 जणांनी जर एका पुस्तकातलं तुम्हाला विचारलं तर. अबे थांबल्या, मी मास्तर आहो का तू मास्तर आहे? मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागला. चुपचाप बस मुकाट्यानं. अभ्यासावर ध्यान द्या जराशी. फुकणीचे होऊन निसता येतान बसतान खिचडी खातान घरी जाता. खिचडीवर नका जाऊ सर, तुम्हाला आता सांगलो, तुम्ही का तुमच्या घरून खिचडी देऊ लागले का आम्हाला. पण शाळा तर देऊ लागली ना तुम्हाला. शाळेत ते येता ना, शाळेत मी शिकवतो ना. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागला तू बी. घरून डब्बा घेऊन जाय मग. आमच्या खिचडीवर नका जात जाऊ सर, तुम्हाला आता सांगतो मी, उद्यापासून मी माझा डब्बा घेऊन जाईल मग. हे बघायला लेकरो, तुम्हाला मी आता सांगतो उद्या आपला पेपर, आणि मग तुम्ही म्हणसाल की मला सांगितलं नाही. अजी सर कल है ना पेपर, तुम आज बता रहे कि हमको क्या पढ़ना हमने. अरे कलेक्टर के मुंह के किताब सर के नीचे रख के सोने वाले, तेको क्या मालूम पढ़ाई क्या रहती क्या नहीं. तो देखता ना कल पेपर में कौन कौन क्या क्या करता. तो सर तुम्ही माही गॅरंटी घ्या, मी पुरा पेपर सोडवतो. अबे कोऱ्या तोंडाच्या, तुझ्या अंगावर जेवढं गोंडलेलं आहे तेवढं जास्त तर पेपर रिकामा सोडतो तू. सर टॅटू म्हणते त्याला काही म्हणू का. एवढे स्टॅट्यू जर तो आतापर्यंत पेपरात काढले होते तर 5 झाला असता, आर्टिस्ट झाला असता एखादा. चालला गोष्टी करू लागला. मी लिहितो सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मीच पहिला येतो वर्गात. अबे तू वर्गात तर पहिले टायमावर येत जा. का रे बाबू आकाश, तुझं काय म्हणणं आहे? तू बी सांग काहीतरी. सर मी काय बोलायला गेलं तुम्ही मलाच म्हणसाल अजून, म्हणून जाऊ द्या ना बा. अबे काया तोंडाच्या, पेपर सारखा कुणी कुणी असते आणि उलटा कुणी कुणी असते तुला माहित नाही अजून. म्हणून तर मी काय म्हणून नाही लागलो सर, जाऊ द्या ना मग, कायले म्हणता मला तुम्ही. निकून निकून जो पेपर आला तसाच देऊन देतो.